आत्ता का माहिती आहे? 9 मोबाईल त्यांच्याकडे आता, तुमच्याकडे सुद्धा नसतील एवढे. सगळ्यात श्रीमंत 9 मोबाईल आहे त्यांच्याकडे आता, म्हणून ते सगळ्यात श्रीमंत आहे. पण श्रीमंत याच्यावर ओळखायचे असते का? अजिबात नाही. श्रीमंत याच्यावर ओळखायचे असते की तुमच्या आयुष्यात तुमच्या अडचणीच्या काळात किती लोक धावून येतात ना, त्यावरून तुमची श्रीमंती कळली जाते. बारावा प्लेअर आलाय का? नसेल आला 3 रनची पॅनल्टी लक्षामध्ये घ्या, सूचनाच केल्या जाणार नाही आता. चला, हो तेच सांगणार आहे आता. पहिल्या मॅचला सूचना केली होती, दुसऱ्या मॅचला परत एकदा सूचना करतो. जिथे आपण बसताना त्या डगआउटला खालच्या बाजूला श्रीमंत छत्रपती शिवाजीरावांची प्रतिमा आहे डगआउटला, बरोबर. तुम्ही खाली पाय सोडले की त्या फ्लेक्सला धक्का लागता कामा नये. त्यामुळे पाय खाली सोडून कोणी बसायचं नाही डगआउटमध्ये नाही. आपण जिथं डगआउट सोडावं, जिथं आपण बसलोय ना तिथं कोणाच्याही प्रतिमेला धक्का लागता कामा नये. स्वतःला पण धक्का लागून द्यायचा नाही. स्वतःला धक्का लागला की आपल्या परिवाराला धक्का लागल्यासारखा आहे. ही गोष्ट तितकीच खरी. तर जाव्या मैदानाच्या आत ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतोय ताराचंद भाऊ कोते पाटील, आमचे सिद्धूभाऊ शिंदे, त्याचबरोबर आमचे सचिन भाऊ, सगळे मान्यवर वर्ग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जाव्या मैदानाच्या आत पहिल्याच डाव मैदानाच्या आतमध्ये होईल सुरू. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू अगदी मिडमच्या दिशेने जो खेळला गेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान आलेली एक सिंगल. गोलंदाजी मार्ग होती, गोलंदाज अगदी आपण पाहतोय दादाबाई शेख, पहिल्या षटकासाठी पडेगाव श्रीरामपूरला बिलॉंग करणारा. स्ट्राईकला आता सादिक, बॅटवरती चेंडू येऊ शकला नाहीये. स्ट्राईकला दरम्यान सादिक आहे. नॉन ट्रॅकच्या बाजूला योगेश कानोडेला आपण पाहतोय. यावेळेस चेंडू सुंदर त्या अगदी कव्हर केला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळाले. आमचे कांतीलाल बर्वन इथे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. यावेळेस परत येतात त्यांच्यात आता चेंडू आहे आणि तिथे चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न राजू पाटेचा होता, जेणेकरून स्टंपवरती चेंडू जाईल परंतु पोचला नाही. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धावा करत धावा संख्या 2 धावा. योगेश कानवडे येईल आता स्ट्राईकला. यावेळेस योगेशच्या बॅटमध्ये चेंडू स्क्विलेगला खेळला, क्षेत्ररक्षक दुर्बने चेंडूवरती पोहोचतोय. एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना दुसरी सुद्धा धावा आली. 2 धावा आल्यात. 2 धावसंख्येनंतर धापलकर धावसंख्या 4 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. योगेश कानवडे, सादिक शेख हे दोघांनी सुरुवात केलेली आहे. साई निर्माण उद्योग समूह, शिर्डी, श्रमिक मित्र मंडळ, नाशिक हा संघ आहे. 2 वर्ष विजेते, पण 2 वेळेस बुलेटवरती बसण्याचा मान मिळाला संघ बालकांना. यावर्षी विजयाची हॅट्रिक होणार का ते आपल्याला पाहिजे. मिड विकेटला चेंडू आहे, सीमा रेषेच्या बाहेर आहे. तुम्ही लावा किती पण ताकद, माझं नवे योगेश कानवडे, मी नाही वाकत. षटकार 6 रन. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने धापलकर धावसंख्या दुहेरी अंकात, धापलकर धावसंख्या 10. रन. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपले. 10 धावा धापलकर आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. साई निर्माण, श्रमिक मित्र मंडळ, शिर्डी, नाशिक या संघामध्ये आपण पाहिलं विशाल निगो, जुनेद पटेल, शुभम गीते, अमित तांबे, संतोष कुदळे, सादिक शेख, सोमस सोनोने, निलेश वाघचौरे, योगेश कानवडे, किशोर कातोरे, संदेश तांबे, भरत भरवाड, सामा गांगुर्डे, प्रसाद रनमाळे, सुनील नवले. हे खेळाडूंची यादी आहे.
दुसऱ्या बाजूने आर्या 11 नाशिक संघात आपण पाहिलं तर किरण कोळे, राजू पाटे, दादाबाई शेख पडेगाव, सचिन घोगे, दाता निर्मळ, विशाल भाऊ, त्यानंतर चांद सय्यद. यावेळेस अगदी आपण पाहिले पॉइंटला चेंडू सादिकच्या बॅटमधून पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर 4 रन. चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या रूपाने दापलकर धावसंख्या 14 धावा आहेत, 14 रन. गोलंदाजमध्ये गोलंदाज अगदी आपण पाहतोय किरण कोळे कॅप्टन. यावेळेस अगदी आपण पाहिले सादिकच्या बॅटमधून चेंडू लॉंगलला सीमा रेषेच्या बाहेर आहे. हा लागोपाठचा दुसरा चौकार आहे. 4 रन. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. लागोपाठचा दुसरा चौकार आणि दापलकर धावसंख्या 18, 18 रन. चर्चा करायला भाग पडणारा चौकार होता, कारण पहिला चौकार पॉईंटला आला, दुसरा चौकार लॉंगॉनला आला. क्षेत्ररक्षण जर अगदी आपण पाहिलं तर सजवलं गेलं कव्हर आणि मिड विकेट असे मात्र 2 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर आहेत. परत एकदा तिथे समोरच्या बाजूला सादिकच्या बॅटमधून येतो चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कणकणीत षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. एक बक्षीस आलेलं आहे. साई निर्माण श्रमिक मित्र मंडळ या संघातील कोणत्याही फलंदाजाने लागोपाठचे 3 षटकार खेळले तर लहू वायकर आणि अमोल दादा कुदळे यांनी कळवले 2100चं प्राइज. 2100 रुपये मिळणार आहेत लागोपाठच्या 3 षटकाराला. यावेळी चेंडू हवेत होता, कव्हरला ढकलण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक आली आहे, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा आरामात येणार आहेत. 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आता 26 धावा, 26 रन बिना कोई नुकसान पर. 26 वरती धापलक यात्रा आपण पाहतोय. दोन्ही टीम पॉवरफुल आहेत. दोन्ही टीम सगळ्या आपण पाहिल्या तर मैदानाच्या आतमध्ये नाव खूप मोठी दोन्ही संघांची. परत एकदा लॉंगॉनला चेंडू सीमा रेषेच्या जवळपास. अप्रतिम झालेला झेल आणि संपलाय सादिक याचा खेळ. बॅटर आउट, बॅक टू डग आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. एक चांगला झेल आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळाला आहे तो सादिकचा होताना पाहायला मिळाला. लॉंगॉनच्या दिशेने जो सादिक अडचण करत होता सातत्याने आर्या 11 संघासाठी. जे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल तो असेल आता जुनेद संघाचा असणारा संघ नायक मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि समोर गोलंदाज संघाचा संघनायक एका बाजूला किरण कोळे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन ही लढत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहणार आहोत. डावखुऱ्यातला फलंदाज जुनेद करामत काय करतो आपल्याला पाहायचंय. जबाबदारी आज दोघांवरती सगळ्यात मोठी आहे, पण त्या जबाबदारीस पात्र कशी ठरले जाईल यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. 26 धावा तिकड्याच्या मोबाईलला. यावेळेस अगदी आपण पाहतोय तिथे एक धाव, डायरेक्ट हिट आणि परतावा लागेल. योगेश कानोडीची आलेली विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट.
इथं एकदा आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 संपले 26 धावा 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि क्रिकेट खूप मोठं मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. आज आर्या 11 वर्सेस साई निर्माण श्रमिक मित्र मंडळ. इथं बिगिट जिनेत पटेलच्या बॅटमध्ये चेंडू मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. षटकाराची रुपये 10-32 आहे. दादाबाई शेख याच्यावरती केलेलं आक्रमण. डावखुरा दादा गोलंदाज पूर्णपणे रेंज मध्ये दिला होता चेंडू आणि एकदा रेंज मध्ये आलं की आवाज खूप चांगला येतो. तसाच आवाज आला. फलंदाजाच्या रेंज मध्ये चेंडू आला म्हणून मैदानाच्या बाहेर पाठवलं. परत एकदा आपण पाहिलं मिड विकेट चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करेल. एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नाहीये. एक सिंगल धापरका धावसंख्या 33. आता अमित तांबे आलाय न्यू अमित तांबे. ते 30 धावा धरून गड्याच्या मोबाईल. दादाबाई तयार आहे. अमित तांबेसाठी मारा करेल. हो इथे मिड ऑफला चेंडू आहे. खूप चांगला कॉल होता तिथे. आपण पाहतोय भूषण तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. निर्धार चेंडू आलाय. धापरका धावा संख्या स्थिर असेल ती आहे आता 33 दोन गड्याच्या मोबाईलात. दोन्ही टीमची नावं खूप मोठी आहेत. आर्या 11 आर्या प्रीमियर लीग सुद्धा आपण पाहतो. परत इथं डॉट बॉल. लागोपाठचे 2 डॉट आलेत अमित तांबेसाठी दादाबाई याच्याकडून. यावेळेस पिंडू खेळलाय सीमा रेषेच्या बाहेर. खिलाड़ी क्या मस्तक पे दस्तक. खिलाड़ी बन गया दर्शक और दर्शक बन गए दीवाने. 6 रन. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने अमित तांबे आपलं खातं खोलताना पाहायला मिळालं. पण खातं खोलण्यासाठी 3 चेंडूंची वाट पाहावी लागली त्याला. षटकाराच्या रूपाने 39 वरती धापलं की. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे दादाबाई शेखच्या रूपाने. रिवर्स परफेक्ट बॅटवरती पॉइंटला येतोय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने अगदी आपण पाहतोय धापलक 43 धावा आहेत. 3 षटकं संपली गेलीत. रिवर्स खूप परफेक्ट निश्चितप्रमाणे येताना आपल्याला पाहायला मिळाला. अमित तांबेच्या बॅटमधून पहिले दोन्ही चेंडू जर आपण पाहिले तर दादाबाई शेखचे होते अमितच्या विरोधात. पण त्यानंतरचे दोन्ही चेंडू हे अमित तांबेचे होते दादाबाईच्या विरोधात. 3 षटकं संपली 43 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. आपण पाहतोय आता नवीन गोलंदाजी मार्कावरती पाहायला मिळेल. किरण खुळे आलेत. 16 धावा त्यांनी पहिल्या षटकात खर्च केल्या होत्या. 1 विकेट त्यांनी मिळवली होती. ॲज अ कॅप्टन म्हणून जबाबदारी आता कशा प्रकारे पार पाडणार आपल्याला पाहिजे. समोरच्या बाजूला जुनेद पटेल आहे. साई निर्माण शिर्डी श्रमिक मित्रमंडळ नाशिकच्या विरोधात आर्या 11 नाशिकची लढाई आहे. दोन्ही टीमच्या नावांबद्दल आपण चर्चा करतो. नावं खूप मोठी आहेत दोन्ही टीमची.
2 वेळेस विजेतेपद आहे सैनिर्माण श्रमिक मित्र मंडळ. आर्या 11 हे सुद्धा खूप मोठं नाव आहे, महाराष्ट्रभर फेमस असणारं नाव. विशालभाऊ पट्टे बहादूर आणि स्वप्नील कांबळे यांच्या माध्यमातून हे नाव सातत्याने झळकताना अगदी आपण पाहिलेलं आहे. काल विशालभाऊंचा वाढदिवस झाला, खूप साऱ्या मित्रपरिवाराने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण काल झालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्हाला आज युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने, आमच्या सगळ्या शिर्डीकरांच्या वतीने विशालभाऊ पट्टे बहादूर यांनाही आमच्या सगळ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. हे प्रेम आहे, बाकी काहीच नाही. चेंडू अप्परकट सीमा रेषेच्या बाहेर आहे, 4 रन चौकार आहे. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. चेंडू थोडासा बाउन्स झाला, त्यानंतर दोन्ही पाय उचलून अगदी आपण बांधतो म्हणावं लागेल की एखाद्या झाडावरती एखादं फळ जर अडकलं तर आपण ज्यावेळेस उडी मारून ते घेतो किंवा एखाद्या मित्राची अगदी मस्करी करत असताना टपली मारतो ना, तसा हा फटका होता. परत एकदा जमिला समांतर फटका खेळला, गॅपमध्ये असेल, लॉंगॉनला चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवर. त्या दरम्यान आलेली एक सिंगलच्या रूपाने आपल्या पुढे जाऊन पोहोचेल ती असेल आता 48 षटक क्रमांक 4 चालू असताना. 4 षटक चालू आहे, 3 चेंडू झालेत आतापर्यंत. सामना क्रमांक 2 अगदी आपण पाहतोय जे चालू आहे. 5:46 आताचा टायमिंग आहे. 48 लॉस ऑफ 2. अमित तांबेसाठी क्षेत्ररक्षण कशा प्रकारे सजवायचे. पिंपरी चिंचवड पुणे शहराला बिलॉंग करणारा हा अमित तांबे संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या नावाचा डंका या अमितने मिरवलेला आहे, गाजवलेला आहे. यावर्षी SPL मध्ये तो त्याच्या नावाचा डंका कशा प्रकारे मिरवणार आहे ते आपल्याला पाहायचंय. रिवर्सचा प्रयत्न, राजू पाटे डाऊन द बॉल आणि मोठी विकेट त्याला पाहायला मिळाली आहे. फलंदाज बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. विकेट येताना निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय 48 धावा 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 3.4 षटकात या दरम्यान अगदी आपण पाहतोय. इथे क्षेत्ररक्षण खराब. विशाल निगोट आला आणि लेग बाय चोरपणे पहिला चौकार मिळाला. 4 रन. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. राजू पाटेच्या डोक्यावरून चेंडू जाताना पाहायला मिळालं. एफर्ट लागले गेले होते राजू पाटे यांचे, परंतु चेंडू काही हातामध्ये आला नाही. आणि तिथं अगदी आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये चौकार लेगबायच्या रूपाने आला. संघाचा अर्धशतक पूर्ण झालं. 52 धावा. 3 बाद 52 आहे. साई निर्माण श्रमिक मित्र मंडळ शिर्डी नाशिक. विशाल निगोटवाडी मनसर तालुका आंबेगाव या शहराला बिलॉंग करणारा खेळाडू. दुसऱ्या बाजूला जयंत पटेल फ्रॉम लोणी. किरण कुळे गोलंदाजीवरती. परत एकदा इथे फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न. तिथे पंचाकडे अपील खूप मोठं आहे, खूप मोठं अपील आहे आणि दोन्ही पंच एकत्र येत आहेत. त्यामुळे चर्चा होईल. चर्चानंतरच आपल्याला इथे उत्तर मिळणार आहे. उत्तर काय? दोन्ही पंच चर्चा करत आहेत. राजू डावकर सर, त्याचबरोबर सतीश भालेराव सर आहे. चर्चेचं उत्तर काय? चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होती.
युवशेडी ग्रामस्थ सामाजिक संघटना शिर्डी शहर आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय आणि आज प्रेक्षकांची गर्दी सुद्धा म्हणजे जिथे जिथे प्रेक्षकांसाठी गॅलरी उभारल्या गेलेल्या आहेत त्या सगळ्या गॅलरीमध्ये प्रेक्षक वर्ग बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं महिलांसाठी सुद्धा स्पेशली गॅलरी आपल्याला पाहायला मिळते. परंतु ही मॅच झाली की आपण ती एक गॅलरी पूर्णपणे रिकामी ठेवणार आहे जिथं महिलांसाठी खास जागा आपल्याला जी राखीव ठेवायची आहे. बरेच विचार करतील की आता महिला आल्या तर आम्ही उठू आणि निर्णय आलाय इथे नॉट आउट. 4 ओव्हर कंप्लीट 52 धावा 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये ऑनस्क्रीन निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 52 वरती दाबले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता नवीन गोलंदाजी मार्कावरती आपल्याला पाहायला मिळेल ज्याने डायरेक्ट हिट करत योगेश कांडोला बाद केला होता तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. इथे अगदी आपण पाहतोय डावखुऱ्याचा हा फलंदाज जुनेद एक धाव घेईल भूषणच्या विरोधात. ते पहा इथे विशाल निगो डावखुऱ्या फलंदाज आहे, त्यानंतर जुनेद पटेल डावखुऱ्याचा फलंदाज आहे, दादाबाई डावखुऱ्या हाताचा आहे, राजू पाटे डावखुऱ्या हाताचा आहे. या मॅचमध्ये डावखुऱ्या खेळाडूंची संख्या जास्त आहे. या मॅचमध्ये 53 धावा आहेत. 5वं षटक सुरू आहे. विशाल निगोटला खातं खोलायचं अजून. अमोल कुदळे आणि यावेळी चेंडू कव्हरला सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. उलटाच होता. कव्हरला फक्त दिशा दिली आणि तिथे चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. 57 धावा आल्यात 3 गड्यांच्या मोबाईलला. उर्वरित 10 चेंडू बाकी राहिलेत या डावातले आणि एक बक्षीस आलेले आहे. लागोपाठच्या 2 षटकारांसाठी अमोलभाऊ कुदळे आणि त्याबरोबर लहू वाईकर यांच्या वतीने 1100 रुपयाचं प्राइज. तिसरा आलं तर 2100 आहेच, 2 आले तर 1100. समोरच्या बाजूला डान्सिंग डाऊन द विकेट साइड स्क्रीन वरती 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. लागोपाठचे 2 चौकार आलेत. पाहूया या लागोपाठच्या 2 चौकारांनी धावफलक वेगाने पुढे गेलाय. 61 आहे. यावेळेचा चेंडू हवेत होता तिथे स्वतः भूषण पाटील डाऊन द बॉल. विकेट येता येता राहिली. भूषण पाटील हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ? असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. साईराज कंस्ट्रक्शन शिर्डी, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर शुभम चांगदेव मुर्तडक म्हणतात. इथं अगदी आपण पाहतोय भूषण पाटील चेंडू खाली पोहोचला होता. चेंडूवरती लक्ष पण होतं आणि शेवटच्या क्षणात झेल घेताना चेंडू हातामध्ये याच्या अगोदरच अगदी आपण पकडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे हातातून चेंडू सटकला. फिरकीचा मारा होता. यावेळेस मात्र जीवनदानाचा घेतलेला पुरेपूर फायदा. फटक्यामध्ये आहे वजन. धाबा मिळणार आहेत अर्धा डझन. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. तुम्ही एक जीवनदान दिलंय ना त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागणारच आहेत. बरं ज्या गोलंदाजाने झेल सोडलाय त्याला चालेला षटकार आहे. स्वतः केलेली चूक ज्यावेळेस त्या चुकीचं प्रायश्चित्त भोगावं लागतं ना ते सगळ्यात भयानक असतं. 67 धावा आहेत. लागोपाठचा दुसरा आला तर 1100चं प्राइज आहे. पैसे मैदानाच्या आतमध्ये. इथे गॅपमध्ये चेंडू ढकलला आहे. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल.
एक धाव येईल, एका धावसंख्येनंतर धावपलक पुढे जाऊन पोहोचेल. षटकाची झाली आहे समाप्ती. 5 ओव्हर कंप्लीट. 3 बाद 68. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. एक षटक या दरम्यान जे बाकी राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. व्यासपीठावरती आमचे मयूर चौधरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. बजरंग बिझनेस आणि एका बाजूला आज जय बजरंगचा संघ आहे. बरं, त्या संघाशी त्यांचा काही जवळपास संबंध नाही, पण एकच संबंध आहे, नाव बजरंग आहे. म्हणून त्या संघासाठी अगोदर बक्षिसं सुद्धा त्यांच्या माध्यमातून लागली गेली होती. आणि पूर्णपणे 1 मिनिट बाकी असताना 5 ओव्हर कंप्लीट होताना पाहिजे मला. त्यामुळे 24च मिनिटात त्या 5 ओव्हर कंप्लीट झाल्या. त्यामुळे आर्या इलेव्हनचं कौतुक करायला लागेल. आणि मला वाटतं पहिला संघ असेल संतोष सर की ज्या संघाने 24च मिनिटात 5 ओव्हर कंप्लीट केलेले आहेत. तुमचं कौतुक करावं लागेल. आज बरेचसे मित्रपरिवार, छोटी छोटी मुलं या क्रिकेटच्या स्पर्धेचे आणि बसण्याची पद्धत काय अगदी रुबाबात असतात. काही काही छोटी छोटी मुलं अगदी आपण पाहतोय, वेगळा ॲटिट्यूड असतो. शेवटचं षटक. गोलंदाजीवरती तयार आहे. नितीन आलाय, विशालच्या बॅटमधून चेंडू कव्हरला खेळलाय, सीमा रेषेच्या बाहेर 4 रन. चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. कव्हरच्या दिशेने अगदी आपण पाहतोय या ठिकाणी चेंडू खेळला गेला आणि विशालला जे जीवनदान मिळाले त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा विशाल निगोड घेताना पाहायला मिळतोय. नितीन वरपे यावेळेस परत एकदा आचेविला समांतर फटका खेळला. मिड विकेटला चेंडू आलाय. त्या दरम्यान 1 धाव येईल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि डायरेक्ट हिट. जुनेदला परतावं लागेल. मोठी विकेट आहे. बॅटर आउट. बॅक टू डग आउट. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. शुभम गीते मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला पाहिजे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आश्वी हे त्याचं प्रॉपर गाव आहे. परंतु आता जर अगदी आपण पाहिलं तर पुणे शहरात टिंगरे सरकार या टीममध्ये सुद्धा आपल्या नावाचा डंका मिरवणारा शुभम गीते मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. पाहायचं आहे उर्वरित असणाऱ्या 4 चेंडूमध्ये शुभम इथे काय कराबात करणार आहे. विशाल निगोड, शुभम गीते ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. नितीन वरपे गोलंदाज आहे. पायच्या मैदानाच्या आतमध्ये नितीन उर्वरित 4 चेंडूवरती काय कराबात करतोय. शांत असं वातावरण. हे वातावरण कशा प्रकारे अशांत केलं जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं गेलंय. उर्वरित 4 चेंडूवरती काय 73 धावा तर झाल्यात. भन्नाट वेग होता. इथे चेंडू अगदी आपण पाहतोय शुभमच्या बॅटवरती आला नाहीये. निर्धाव आहे. दिवस क्रमांक 3. आजच्या दिवसभरातील इनिंग क्रमांक सुद्धा 3. शेवटचे बाकी चेंडू राहिले 3 आणि गोलंदाज सुद्धा नितीन. स्टेजवरती सुद्धा नितीन. मिड विकेट चेंडू पोहोचलाय. शतरक्षक अगदी आपण पाहतोय भूषण खूप वेगाने चेंडूवरती आलाय. एक सिंगल घेताना आपल्याला पाहायला मिळेल. धावपरकरती धावसंख्या शुभम गीतेच्या एका धावसंख्येने पुढे जाईल 74. शेवटचे 2 चेंडू बाकी आहे. 74 लॉस ऑफ 4. 74 धावा आहेत. शेवटचे 2 चेंडू या डावातले बाकी आहेत. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज चषक आहे. शिवजयंतीचा सोहळा आहे. सगळीकडे एकदा आपण पाहतोय भगवे झेंडे. त्याच्यावरती युवा शिर्डी ग्रामस्थ हा ट्रेडमार्क आहे. बिग हिट मिड विकेटला खूप दूरवरती पाठवलाय आणि सांगितलं विशाल निकटे जा शोधून आणा चेंडू. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत
षटकार. चा विषय है क्वालिटी क्वालिटी आपला टॉपचा विषय. धावा आहेत. खूप दूरवरती षटकार जाताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि तिकडे मला वाटतं चेंडू शोधला जातोय. ढूंढते कि कहा जाता है कि ढूंढने से कुछ चीजें जो गुम हो चुकी है मिल जाती है. कि कहा जाता है ढूंढने से भगवान भी मिल जाते, तो गेंद क्या चीज है. तो ढूंढो, ढूंढने से पता चल जाएगा. प्रशांत आदोड़े नहीं मानता ढूंढो रे ढूंढो साजना. काही काही मित्र परिवार सातारणारे कब तक, एक सुद्धा प्रश्नचिन्ह असतं कब तक. परत एकदा शॉटमफुल, पॉवरफुल, सक्सेसफुल और ये ब्युटिफुल लागोपाठचे 2 षटकार. 1100 रुपयाचा प्राइज विशाल निगोटला. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. चा विषय है क्वालिटी थँक्यू डीजे, थँक्यू. अमोल कुदळे आणि त्याबरोबर लव आयकर यांच्या वतीने 1100चं प्राइज असेल विशाल निगोटला. एक जीवनदान काय मिळालं आणि या जीवनदानाचा फायदा घेतला गेला. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. एक डाव या ठिकाणी संपलाय. आपल्याला पाहिले मिळालंय. समतला डाव मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या डावात 8 चेंडूत 17 धावा सादिक शेखच्या आपण पाहिल्यात. 1 षटकार 2 चौकार. त्यानंतर 3 चेंडूत 9 धावा एका षटकाराच्या मदतीने योगेश कानोडेने बनवल्यात. 7 चेंडूत 13 धावा 1 षटकार 1 चौकार जुनेद पटेल. 5 चेंडूत 10 धावा अमित तांबे 1 षटकार 1 चौकार. विशाल निगोटची खेळी जबरदस्त. 3 षटकार 3 चौकार. 11 चेंडूत 32 2 चेंडूत 1 शुभम गीते. आणि दुसऱ्या बाजूने एकदा आपण पाहिलं गोलंदाज दादाबाई शेख 2 षटक 27, किरण कोळे 2 षटक 21 धावा 2 विकेट. भूषण पाटील 1 षटक 16 तर नितीन वरपे 1 षटक 18. अतिरिक्त धावा 4 आलेले आहेत आणि या 4ही धावा ह्या लेगबाईच्या आहेत. एक डाव संपलेला आहे. त्या प्रकारची धावसंख्या एकदा आपण पाहिली तर ती असेल आता 87 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय साईबाबा क्रीडा मैदान. हे जे मैदान आहे, हे जे स्टेडियम आहे, त्यासाठी ज्यांचं सौजन्य आहे आदरणीय कमलाकरजी गोदे पाटील नगरसेवक शिर्डी नगर परिषद, विजयरावजी जगताप पाटील माजी उपनगराध्यक्ष, त्यानंतर जगन्नाथ सूर्यभान गोंदकर पाटील माजी उपनगराध्यक्ष, नितीन उत्तमराव कोदे पाटील नगरसेवक शिर्डी नगर परिषद, आदरणीय निलेशदादा कोदे पाटील माजी उपनगराध्यक्ष, उत्तम भैया कोदे पाटील माजी नगरसेवक शिर्डी नगर परिषद. हे सगळ्यांच्या वतीने स्टेडियमसाठी सौजन्य आहे. जाहिरात सौजन्य एकदा आपण पाहतोय. म्हणजे मी खरंच विक्रांत सरांना मनापासून धन्यवाद देईल. स्मार्ट क्लिक काय सुंदर काम आहे. तुम्ही ज्यावेळेस त्यांना जबाबदारी, परिक्रमाची एवढी कामं असताना सुद्धा त्या व्यक्तीला युवा शिर्डी ग्रामस्थांनी जेवढी कामं सांगितली ना ती सातत्याने पूर्ण होताना पाहायला मिळेल. अर्थात ती 12ची कामं 12:30 झाली असतील, पण ती कामं झाली हे महत्त्वाचं आहे. एवढा कमी वेळात एवढं सुंदर काम आणि डिझाईन मानावं लागेल विक्रांत सरांना खरंच. म्हणजे त्यांनी जे नाव दिलं ना स्मार्ट क्लिक, खरंच स्मार्ट काम आहे. हॅट्स ऑफ विक्रांत आणि तुमच्या सगळ्या टीमला मनापासून धन्यवाद. आणि त्यासाठी जाहिरात सौजन्य जे आहे तर आदरणीय आमच्या विजय तुळशीराम कोते पाटील माजी उपनगराध्यक्ष, त्यानंतर सुनील भाऊसाहेब गोंदकर पाटील सामाजिक कार्यकर्ते, आदरणीय राजेंद्र रेवराम कोते माजी उपनगराध्यक्ष, आदरणीय सुजित गोंदकर पाटील माजी उपनगराध्यक्ष, आप्पासाहेब तुकाराम कोते पाटील माजी चेअरमन आणि वसंत गोंदकर पाटील सामाजिक कार्यकर्ते. 7S लाईव्हच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा आपण लाईव्ह करतोय आणि ही लाईव्ह करत असताना ज्यांच्या माध्यमातून हे सौजन्य आहे ते दीपक रमेश गोंदकर पाटील नगरसेवक शिर्डी नगर परिषद, अमित कैलासराव शेळके पाटील नगरसेवक शिर्डी नगर परिषद, मंगेश नाना त्रिभुवन माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून हे सौजन्य आहे. अनमोल सहकार्य सामाजिक कार्यकर्ते तुषार शेळके पाटील नगरसेवक बापू ठाकरे सामाजिक कार्यकर्ते पोपट शिंदे. गॅलरी सौजन्य आपण पाहतोय. बैठक व्यवस्था जी आहे त्यासाठी जे सौजन्य आहे राहुल गोंदकर पाटील, सुधीरभाऊ शिंदे, त्यानंतर गणेशजी सोनवणे यांना मनापासून धन्यवाद. अनुभव गोंदकर पाटील सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी आहे.
तर जे पंच आहेत राजू डावकर सर, त्याचबरोबर संतोष भालेराव सर, सतीश भालेराव सर, पंचांसाठी जे सौजन्य आहे आदरणीय तानाजी अण्णा गोंदकर पाटील, चेअरमन शिर्डी विविध कार्यकारी सेवा सोसायटी, त्यानंतर नितीन पाराजी खोते पाटील, सदस्य शिर्डी विविध कार्यकारी सोसायटी आणि नगरसेवक, त्यानंतर राजेंद्र बर्डे सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून हे अंपर सौजन्य आपल्याला जे पाहायला मिळते. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. बऱ्याच जणांची नावं करायची त्याच्यामध्ये चुकून राहिली असतील. विशेष म्हणजे गणपत शेठ भोसले पाटील, साईचित्र उद्योग समूहाचे सर्वे सर्वा, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेला काल एक बक्षीस डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. राहाता तालुक्यातील खेळाडूंसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी 21,000चं बक्षीस आहे. मॅन ऑफ द सिरीजला ऑलरेडी आपण 15,551 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर केलंच होतं, पण काल 21,000 रुपये अजून वाढलेले आहेत. महाराष्ट्र राज्य प्रसिद्ध उद्योजक पुरस्काराने ज्यांना सन्मानित करण्यात आलेले ते साईचित्र उद्योग समूहाचे सर्व आदरणीय गणपत शेठ भोसले पाटील यांच्यातून सुद्धा 21,000 वाढले गेलेले आहेत. जाऊया मैदानाच्या दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. पहिल्या षटकासाठी विशाल निगोड तयार, तर पहिल्याच चेंडूसाठी स्ट्राईकला नारायणगाव नगरीला, जे नारायणगाव नगरी म्हणजे तमाशाची पंढरी म्हणून ज्या शहराला ओळखलं जातं, पण राजकीय पटलावरती या गावाचं खूप मोठं नाव आहे. कलाक्षेत्रासाठी या गावाचं खूप मोठं नाव आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा या गावाचं नाव खूप मोठं आहे. मग लिटल मास्टर नारायणगावचा संघ असेल, डेक्कन जिमखाना असेल, आता राजू पाटे, अमोल घोडेकर ही नावं झळकताना पाहायला मिळतोय. तो राजू पाटे मैदानाच्या आतमध्ये आणि नॉन ट्रॅकच्या बाजूला दत्ता निर्माळ. विशालचा पहिला चेंडू, खोलबट डब्याचा चेंडू होता विशाल निगोडचा. राजू पाटेच्यासाठी पहिला चेंडू येते डॉट. आज खूप मोठी करामत करावी लागेल राजू पाटे याला. अरे 11ची खूप मोठी जबाबदारी राजू पाटेच्या खांद्यांवरती आहे. आयकॉनची जबाबदारी आता राजू पाटीलला पार पाडायची. गोलंदाज तयार आहे, विशाल टू राजू. मंगळला चेंडू जो ढकलला आहे तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक सिंगल शुभम आलाय चेंडूवरती. एका धावसंख्येने खातं खुललं जाईल. धावप्रगती धावसंख्या असेल आता एक धाव. शहाऐंशी धावा पहिल्या डावात आम्ही पाहिलेले आहेत. 87चा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे, आणि 87 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती कुठल्या प्रकारची धाव मिळाली नाही आणि दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज विशाल. यावेळेस दत्ता निर्मळ, ज्याने आपला खोललाय पत्ता त्याचं नाव आहे दत्ता. गाजवणार का आपल्या नावाचा डंका मिरवीत, गाजवणार का सत्ता. षटकार आलाय छेडन. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने खातं खोललंय दत्ता यांनी. यावेळेस मात्र विशाल निगोडचा चेंडू द्विधा मना अवस्थेमध्ये होता. रेवरचा प्रयत्न खेळायचा की कव्हरला चेंडू ढकलायचा की लॉंगनला खेळायचा, असा संभ्रम निर्माण असताना अचूक टप्पा होताना पाहिला मला विशाल निगोड्याचा, आणि दत्ताला चेंडू समजू शकत नाही. डॉट बॉल आलाय. 7 वरती धापलक आहे. अजूनही 80 बनवायचे. 87चा पाठलाग आहे. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज चषक अगदी आपण पाहतोय. छत्रपती शिवराय यांचा इतिहास खूप मोठा आहे. 9 दिवस आम्ही शिवजयंती आमच्या युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना शिर्डी शहर महाराष्ट्रातील एक आयडॉल संघटना आहे. ज्याला ना कुठला अध्यक्ष, उपाध्यक्ष, ना सचिव, ह्याच्या सगळ्या गोष्टी अगदी आपण पाहतोय. सगळ्याचा सगळा मित्रपरिवार एकत्रित्या येत उभी राहिलेली ही सामाजिक संघटना म्हणजे युवा शिर्डी ग्रामस्थ आहे. त्यांच्या माध्यमातून हा शिवजयंतीचा सोहळा आपल्या शिर्डी शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात 11 तारखेला क्रिकेटची स्पर्धा सुरू झाली. 7 दिवस शिवजयंतीच आम्ही साजरी करतोय. 18 तारखेला रात्री आम्ही फटाक्यांची आतिषबाजी करत जन्मोत्सव साजरा करणार आहे. 19 तारखेला मिरवणूक असते, रक्तदान शिबिर सोहळा असतो. यावर्षी नेत्र तपासणी सुद्धा आहे. रॅली असते आमच्या महिलांची. डेड बॉलचा इशारा.
विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय की महिलांची बाईक रॅली आणि यावर्षी एक वेगळा आगळा मान असेल. यावर्षी ज्या महिलेला इलेक्ट्रिक बाईक लकीड्रॉच्या माध्यमातून मिळणार आहे ना, त्या महिलेला पहिला मान असेल, पहिल्या रांगेत मानाचा फेटा बांधून ती इलेक्ट्रिक स्कूटी घेऊन. त्यामुळे त्या महिला भगिनी सुद्धा कोणत्या असतील ज्या आपलं नशीब आजमावणार आहे. कव्हरला चेंडू ढकलण्याचा प्रयत्न, तिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालंय आणि षटकाची वेळी समाप्ती. पहिलं षटक संपलंय, 8 धावा बिनबाद 8. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. आठ धावा अगदी आपण पाहतोय धापलकरती त्या ज्या पाहायला मिळत आहेत आणि षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय पहिलं सुद्धा आपल्याला जे पाहायला पाहिजे बिनबाद 8. 5 ओव्हरमध्ये अजून 79 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. 30 चेंडू आणि 79, 30 चेंडू 79 हा पाठलाग अजून या ठिकाणी करायचा आहे. महाराजांचा इतिहास अगदी आपण पाहतो की बऱ्याच वेळा वाचनात आपण घेतो, काही ठिकाणी शिवचरित्र आपण वाचतो, ऐकतो, कहाण्या किस्से असतात, चर्चा आपण करतो, परंतु तेवढ्यावरतीच आमची शिवजयंती होणार आहे का? अजिबात नाही. महाराजांचे आचार विचार आमच्या हृदयावरती जोपर्यंत कोरले जात नाही, त्यांचे आचार विचार आमच्या आचरणात येत नाही ना, तोपर्यंत आमची शिवजयंती होणार नाही. ते आचार विचार आले पाहिजेत. नवीन गोलंदाजी मार्कावरती संदेश तांबे. यावेळेस दत्ता परत एकदा खोलतोय आपला पत्ता. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. गोलंदाज संदेश तांबे नसावा. काय नाव आहे? काय नाव आहे जुनेद? रामा गांगुर्डे. पाहूया येईल का कामा? नाव त्याचं रामा. वा, रामा गांगुर्डेचा चेंडू. तुम्ही पाहा ना, संदेश तांबेचं नाव जोपर्यंत त्याला लागलं गेलं होतं त्याला षटकार आला, जसं ओरिजिनल नाव समोर आलं, पहिल्या चेंडू डाट आला. लक असतं काहीच, काहींना निकनेम लक असतं. बरोबर ना प्रसाद कोते सर? निकनेम सगळ्यात महत्वाचं असतं काहींसाठी. उगाच नाही जन्मरास, नावरस, हे सगळ्यात महत्वाचं राहत. बिगिट दत्ता परत एकदा आक्रमण करतोय. दत्ता निर्बळ, मिड विकेट चेंडू. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. काय घडले मैदानाच्या आत? राजू पाटे खूप आक्रमक आहे, दत्ता निर्मळ आक्रमक आहे, परंतु इथे घडलं काय? इथं घडलं हे घडलंय की साई निर्माण श्रमिक मित्र मंडळाने अभ्यास केला राजू पाटेचा आणि पेपर आला दत्ता निर्मळचा. अशा प्रकारची परिस्थिती. आणि जिथे षटकार आलाय तिथे सुद्धा आमच्या दत्ता भाऊंचा फ्लेक्स आहे. बरोबर, छोटे बापू. यावेळेस सावधी आपण पाहतोय धावाचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक. इथं अगदी आपण पाहतोय उशिरा चेंडूवरती आला. एक धाव, एका धाव सेकंद आपले 21. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपण चर्चा करत होतो. एकवीस धाव पालक करते. यावेळेस राजू पाटेच्या बॅट मधून दत्ता, पहिली तेरी थी अब बारी मेरी है.
4 रन चौकार आहे. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. मिड विकेटला आलेला सुरेख प्रकारचा चौकार अगदी आपण पाहिला राजू पाटेच्या बॅट मधून आणि पहिला चौकार आहे राजू पाटेचा. खेळावा लागेल राजू पाटील आज. 25 वरती धापलक 25 षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू असताना गोलंदाज तयार. यावेळेस राजू पाटे बिघड करतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर कणकरीत षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. रामा गांगुडे बराचसा महागडा ठरलाय. 3 षटकार आलेत, 1 चौकार आला, 1 सिंगल आली. 23 रामा गांगुडेला खर्च होताना पाहायला मिळाल्यात. राजू पाटेचा ऍटिट्यूड तुम्ही पहा. षटकार आल्यानंतर जो एक ऍटिट्यूड पाहायला मिळाला तो खूप सुरेख होता. 2 षटकार संपली, 31 धावा आहेत आणि ऑन स्क्रीन आम्ही पाहतोय शिर्डीचा असणार आमचा सूर्यनारायण. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. शेवटचे 15 मिनिटं तुमची बाकी राहिले 3 षटकांसाठी. वेळ खूप महत्वाची राहणार आहे. विशाल निगोट आलाय नवीन गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकात 8 धावा विशालने खर्च केल्या होत्या. समोर दत्ता निर्मळ आहे. पफिया दत्ता करामत या ठिकाणी काय करणार आहे. विशाल निगोटच्या विरोधात दत्ता निर्मळ. श्रीमंत छत्रपती शिवरायांची शिवजयंती आम्ही साजरी करतो. श्रीमंत छत्रपती शिवराय म्हणजे काय तर आपल्या 42 पिढ्यांनी भोगलेल्या नरकाचा स्वर्ग ज्यांनी केला ते श्रीमंत छत्रपती शिवराय आहेत. खूप चांगला चेंडू. चेंडू येते डॉट. निर्धार चेंडू आलेला आहे. सैदरेच्या कडेकापर्यंतून गरजणारा नादमध्ये श्रीमंत छत्रपती शिवराय आहे. त्या कृष्णा भीमा इंद्रा गोदावरी पंचगंगेच्या अनंत जलरीतील अमृत म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवराय आहेत. स्वराज्याच्या 5वीला पुजेला प्रत्येक अन्यायाचा न्याय म्हणजे शिवराय आहेत. दत्ताच्या पाठमधून चेंडू समोरच्या बाजूला खेळला. गॅप खूप मोठा आहे. सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने धापरेकरती धावसंख्या पुढे जाऊन उपस्थिती असेल आता 35 धावा. शेवटचे 22 चेंडू आणि बनवायच्या 52 धावा. 22 चेंडू 52. विशाल दत्तासाठी परत एकदा दत्ता निर्मळच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. शिवरायांची तळपची तलवार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर खडखडीत षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. दत्ता निर्मळच्या बॅटमधून येणारी ही फटकेबाजी अगदी आपण पाहिली आहे. हा प्रकार धावसंख्या 41. अजून बनवायच्या 46. 21 चेंडू मध्ये काय आक्रमण केले दत्ता निर्मळने. जबरदस्त. 10 चेंडू खेळलाय. 300चा स्ट्राईक रेट आहे. 30 धावा नाबाद आहे. 41 धावा नाबाद. हे चांगली भागीदारी अगदी आपण पाहतोय. विशाल तयार. रिवाचा प्रयत्न. चेंडूला मिळाली योग्य अशी दिशा. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवर परंतु वा क्षेत्ररक्षण अफलातून झाले. 2 धावा येणार आहे. 3ऱ्या धावसंख्येचा प्रयत्न राजू पाटे या ठिकाणी करतोय आणि पाहता पाहता राजू पाटे पोहोचला. साच बाच और ये ताच या 3 धावा आल्यात आणि या 3 धावसंख्येने धापरकर धावसंख्या 44. कौतुक करावं लागले क्षेत्ररक्षकात. 1 धावसंख्यासाठी वाचवलेले. वाचवणं गरजेचं आहे. जीतने केले 1 रन काफी होते बस. ते 1 धाव या ठिकाणी वाचवलेली आपल्याला पाहायला मिळाली. 44 वरती धापरेकर दरम्यान अगदी आपण पाहतोय नाबाद. शेवटचे 20 चेंडू आणि बनवायच्या 43. 87चा पाठलाग आहे. निम्म्या झाल्यात, निम्म्या बनवायच्या आहेत. 44 झाल्यात, 43 बनवायच्या आहेत. ही मॅच पाहायला मजा आहे. विशाल निगोट वर्सेस राजू पाटे.
फुलटा चेंडूला फक्त दिशा दिली आहे, मिळालेली योग्य दिशा आणि चेंडू करतोय पार सीमारेषा. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या रूपाने धावप्रकाराची धावसंख्या टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिलं तर असेल 30 षटकांच्या समाप्तीनंतर 49 नाबाद 49 विदाउट लॉस. आर्या 11 नाशिक. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. थँक्यू. एक सूचना आहे, आता जो डगआउट आहे ना साई निर्माण श्रमिक मित्र मंडळ त्याच्या शेजारी एक गॅलरी आहे जिथं खेळाडू बसले. म्हणतो आलं पण ते बसलेत का तिथे? हां सर, ती गॅलरी रिकामी करा. तिथं काही महिला पलीकडच्या बाजूला उभ्या आहेत, त्यांना आम्हाला तिथं बसवायचे. चला तिथं कोणीच बसू नका, खेळाडू नको, छोटी मुलं पण नको, प्रेक्षक वर्ग पुरुष मंडळ तिथं कोणीच बसू नका. पलीकडे बसा तुम्ही जाऊन. इकडची गॅलरी भरली की आम्ही तिकडच्या पण गॅलरीमध्ये महिलांसाठी जागा करणार आहे, पण आत्ता पलीकडे बसा. आणि तिथं कुणी उभं राहायचं नाही. महिला कक्षात तिथं समोर सुद्धा कोणी उभं राहायचं नाही ही विनंती राहणार आहे. आणि पलीकडच्या बाजूला जेवढ्या महिला वर्ग आहेत, आमच्या ज्या माता भगिनी आलेल्या आहेत, महिला आहेत, त्यांना विनंती राहील ही गॅलरी तुमच्यासाठी आहे, तिथं आपण येऊन स्थानापन्न व्हा ही आपणास विनंती राहणार आहे. समीर भाई से गुजारिश आहे, समीर भाई या सगळ्या माता माऊलींना या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करा, विनंती राहील. महिलांसाठी कक्ष आहे स्पेशली, तिथे सगळ्या महिलांनी या ठिकाणी बसावं अशी विनंती राहणार आहे. इथं अगदी आपण पाहतोय 3 षटकं संपली, 49 धावा आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवरती संदेश तांबे. खोलपट्ट्याबाजूचा चेंडू अगदी आपण पाहतोय जो टाकला गेला होता. 1 धाव तर मिळणार आहे. क्षेत्ररक्षण शुभमचं खूप चांगलं झालंय आणि एकदा जोरदार टाळ्या. नाबाद 50 धावसंख्येची भागीदारी आर्या 11 नाशिक. साई द्वारकामाई प्रतिष्ठानच्या वतीने बक्षीस आलेलं आहे. या षटकात 2 विकेट लागोपाठच्या आल्या तर 1100 रुपयाचं प्राईज आहे. 1100चं प्राईज 2 विकेटला. 50 धावा आहेत. संदेश तांबे तयार आहे. 17 चेंडू 37. फुल टॉस आणि यावेळेस क्षेत्ररक्षक दूरवरती होता. तिथं अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती उशिरा आला. एक सिंगल आहे. एफर्ट लागणं गरजेचं होतं. किसी शार ने सच कहा कि इंतजार का फल बहुत ही मीठा होता है. ताराचंद भाऊ, शार ने कहा कि इंतजार का फल बहुत ही मीठा होता है, लेकिन मेरा तो ये कहना है इंतजार इतना ही मत करो की फल ही सड जाए. तुम्ही चेंडूची इतके पण वाट नाही पाहिली पाहिजे की त्यातून तुम्हाला काय परिणाम भोगावे लागतील. फुलटॉस यावेळेस मात्र परत आपल्याला पाहायचं. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु दूरवरती होता. 3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करत असताना तिथे अमित तांबे चेंडूवरती पोहोचला. 2 धावा आल्यात. धावपलकर धावसंख्या 53. समीकरण आहे 15 चेंडू 34 धावा. 15 चेंडू 34. 15 चेंडूमध्ये 34 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी अजूनही जो करायच्या 53 झाल्यात नाबाद. आर्या 11 नाशिक. राजू पाटे 9 चेंडू खेळलाय. 19 वरती राजू पाटे नाबाद आहे. 12 चेंडूमध्ये 34 धावा दत्त निर्मळच्या आहेत. राजू पाटे बिगिट करतोय, लॉंगलला पाठवतोय. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळणार आहेत अर्धा डझन. षटकार फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. आक्रमण खूप मोठ्या प्रमाणात केलं राजू पाटेने. बिगिट केला, दूरवरती पाठवला. ट्रिपल आरचा ब्रँड आहे हातामध्ये. त्या ब्रँडने त्या बॅटने गेलेला सूर्यप्रकाशचा षटकार अगदी आपण पाहिलाय. 59 धावा. तो ट्रिपल आर त्याचाच ब्रँड आहे.
त्याचं स्पोर्टच्या दुकानातली बॅट आहे. त्यांनी खेळला षटकार आहे. परत एकदा आपण पाहिलं जमिनीला समांतर फटका खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, एक सिंगल आली, शुभम आलाय चेंडूवरती, एकच धाव मिळणार आहे. एका धावसंख्येने धावपळे पुढे जाऊन पोहोचेल, ती असेल आता 60 धावा. उर्वरित 13 चेंडू 27, 13 चेंडू आणि 27 धावा. सुरुवात तर खूप सुरेख झाली RI11 नाशिक संघाची. 60 धावसंख्येची भागीदारी पहिल्या विकेटसाठी होताना पाहिली होते, परंतु आम्हाला ह्या मॅचमध्ये या 27 धावा कशा पूर्ण होत आहेत त्याही पाहिजे आहेत. आणि इथे जीवनदान योगेश कानवडे. हे प्रभु, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी, ये क्या हुआ? असा कसा या पठ्याचा तोल सुटला, डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. साईराज कंस्ट्रक्शन शिर्डी प्रोप्रायटर माननीय इंजिनियर शुभम चांगदेव मुर्तडक म्हणतात. षटक क्रमांक जर अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी संपले 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापणकरती धावसंख्या 60, उर्वरित चेंडू शिल्लक राहिलेत 12 आणि बनवायचे आहेत 27 धावा. 12 चेंडू 27, षटक संपले. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. शेवटच्या 12 चेंडू आणि 27 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. 12 चेंडू 27 ची मॅच बाकी आहे. नवीन गोलंदाज अमित तांबे गोलंदाज मार्कवरती येणार आहे. श्रीमंत छत्रपती शिवरायांबद्दल चर्चा करत होतो की स्वराज्याच्या 5वीला पुजलेला पाच मिनिटं बाकी राहिलेत तुम्हाला एक षटकासाठी. टप्प्याचा चेंडू तिथे क्षेत्ररक्षकाच्या पुढ्यात चेंडू होता, चेंडू कव्हर होऊ शकला नाही, चेंडू हातातून सटकला आणि पोहोचला सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या रूपाने धापलक वाढेल. धापलकावरती धावसंख्या असेल ती असेल आता 64. ऑन स्क्रीन बरेचसे आमचे ज्येष्ठ मंडळी सुद्धा पाहायला मिळत आहेत. जुना पेहरावे ही आमची संस्कृती महाराष्ट्राची. डोक्यावरती गांधी टोपी, तो पायजामा, तो नेहरू शर्ट, ही आमची संस्कृती आहे. आणि ही सुद्धा मंडळी क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने आहेत. यावेळेस मिडविकेटला चेंडू पोहोचलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय जुनेद, क्षेत्ररक्षण पायावरती चेंडू आदळलाय, आरामात एकच धाव आहे. एका धावसंख्येने धापलक पुढे जाऊन पोहोचेल, ती असेल आता 65. उर्वरित 10 चेंडू बडवायच्यात 22 धावा. नाबाद आहे 65 धावा. RI11 नाशिक सुरुवात खूप सुरेख आहे. 10 चेंडू आणि बावीस धावसंख्येचा पाठला करायचा आहे. 10 चेंडू 22. आम्ही तयार दत्तासाठी. यावेळेस इथे खराब कामगिरी झाली आहे आणि चेंडू पोहोचलाय सीमा रेषेच्या बाहेर आहे. वाईट बॉल प्लस चौकार. आंधळा मागतो 1, देतो 5. या 5 गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. डाव्या खूप बाहेर जाताना पाहायला मिळाला, संधी नव्हती कुठल्या क्षेत्ररक्षकाला. या 5 धावा आल्या, संघाने गाठली 70 धावा आहेत. 10 चेंडू 17. यावेळेस अपरकट मुख्य व्यासपीठावरती सीमा रेषेच्या बाहेर षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. धापलकरती धावसंख्या 76. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, विचारास मात्र भाग पाडले गेले. शेवटचे 9 चेंडू आणि बनवायच्यात 11 धावा. 9 चेंडू 11. ही मॅच अजूनही बाकी आहे. जय बजरंग टीमने तयारीमध्ये राहा. कॅप्टन जय बजरंग या टीमचा कॅप्टन रेडी राहा. बॉल खूप दूरवरती जाऊन पोहोचला गेला होता.
40 वरती नाबाद आत्ता. डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा होता. बॅटमध्ये चेंडू येत नाहीये. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत. 8 बनवायच्यात 11 धावा. मॅच संपलेली नाहीये. ही शर्यत अजूनही चालू आहे का? ऑनस्क्रीन अगदी आपण पाहतोय ते विमान पाहिलं तरी आता भीती वाटते. इथे फाइंडिंगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट तर झालाय परंतु तिथे धोका नसणार आहे. एक सिंगलच्या वर धापरकर धावसंख्या 77. ऑनस्क्रीन अगदी आपण पाहतोय विमानातून प्रवास करणारे प्रवासी निश्चितप्रमाणे जर खाली जर बघत असतील तर त्यांनाही कदाचित मुंग्यांसारखी माणसं दिसत असतील. आपला प्रवास सुखाचा हो. 77 धावा. 7 चेंडू 10. हा चेंडू निर्णायक आहे. 7 चेंडू आणि 10 धावा. यावेळेस मात्र मिड विकेट समोलन कक्षाच्या पलीकडे खेळलेला राजू पाटील हा षटकार आहे. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. ते पलीकडे का बरं गेले असतील तिथं लहान मुलं बसायला महिला कक्षामध्ये? तुम्ही का गेले बसायला तिथं? सूचना ऐकल्या होत्या ना तुम्ही? सांगून जर ऐकलं तर अपमान केला जाईल ना. बच्चा कंपनी महिला कक्षात अजिबात कोणी पुरुषांनी जायचं नाही. फॅमिली असेल तरच. फॅमिली असेल तरच. थँक्यू. षटकाराच्या रूपाने षटकाची झाली सांगता 83 धावा. 6 चेंडू आणि 4 धावा. मॅच होती कुठे? मॅच आली आहे कुठे? शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 4. आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज शुभम गीते. मग संदेश तांबे आलाय गोलंदाज मार्कवरती. खुलपट्ट्याबद्दल चेंडू अगदी आपण पाहतोय. मिळाला क्षेत्ररक्षक अगदी आपण विशालला पाहणार आहोत. एक सिंगल. धापलक 84. 5 चेंडू 3. काल सुद्धा आम्ही एक मॅच खूप जबरदस्त पाहिली. 7 चेंडू 5. त्यानंतरची रवी आरेची विकेट. 5 चेंडू 5. 2 चेंडू 3. आणि त्यानंतरचा चौकार. ही मॅच आम्ही पाहिली. एक मॅच आम्ही 6 चेंडू 6ची 4 चेंडू 4 वरती येताना मिसफील्डमुळे चौकार आला. ती एक मॅच आम्ही पाहिली. या मॅचचा रंग काय? कव्हरला तिथे एक टप्पा का 4 रन चौकार. नॉट आउट. विजयी सलामी पाहिली. जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. आर्या 11 नाशिक संघाने नॉट आउट हा सामना निश्चितप्रमाणे जो जिंकलाय. टीमचं मनापासून ठिकाणी अभिनंदन. आर्या 11 नाशिक आणि जय बजरंग. चला कॅप्टन चला. फ्लड लाईट्स ऑन. दुधाळ फेसाळ प्रकाशात आता इथून पुढच्या मॅचेस 3 मॅचेस होताना आपल्याला पाहायला मिळेल. चला सेकंड करून घेऊ. साई निर्माण श्रमिक मित्र मंडळ आर्या 11 बरोबर आपण सेकंड करून घ्या. किरण सर तुम्ही या. प्लेइंग 11 द्या. अल्ताफ